नमस्कार, मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि तुम्ही बघतात रोकठोक. मित्रांनो, नागपूरचं हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे कालपासून, म्हणजे 7 तारखेपासून. 3 आठवड्यात जाणारं अधिवेशन खऱ्या अर्थानं केवळ 10 दिवसच होणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीपासूनच सगळ्यांच्या एक लक्षात आलेलं आहे की ज्या विरोधी पक्षावर सगळ्यांना एक भरोसा असायला पाहिजे, त्यांच्यात आत्मविश्वास असायला पाहिजे, परंतु 4 राज्याच्या ज्या निवडणुकांचा निकाल लागला त्या निकालाचा परिणाम दोन्ही बाकांवर आपल्याला दिसतो आहे. सत्ताधारी अगदी हवेत आहेत आणि विरोधक थोडे खचलेले आहेत. एवढी सगळी मेहनत घेऊनही पदरी अपयश पडत असेल तर स्वाभाविक आहे विरोधी पक्ष थोडासा खचू शकतो. परंतु विरोधक ज्या पद्धतीने आक्रमक व्हायला पाहिजेत त्या पद्धतीने आक्रमकता, एकजूट आणि उत्तम नियोजन त्यांच्यात दिसत नाही. त्याचा अभाव त्याच्यात दिसला. सरकारला खरं तर विदर्भाच्या अधिवेशनाच्या निमित्ताने भरपूर काही करण्याची संधी असते. मी सुरुवातीपासूनच मानत आलेलो आहो की विदर्भात अधिवेशन घेण्याचा फार सरकारने करू नये. साधारणतः एक 200-300 कोटी रुपये जर 2 आठवड्यासाठी विदर्भाच्या या अधिवेशनाच्या निमित्ताने दिसणारे 200-300 कोटी, त्याच्या मागचं अप्रत्यक्ष 400-500 कोटी सगळ्या महाराष्ट्रातल्या यंत्रणा कामाला लागतात. वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधली माणसं बोलावली जातात, सगळी पोलीस यंत्रणा राज्यभरातून बोलावली जाते आणि ही एक विदर्भाची सहल राज्य सरकार करून परत जातं. आणि जेव्हा अधिवेशन संपल्यानंतर जेव्हा या कामाचा लेखाजोखा लोकांच्या समोर येतो तेव्हा मात्र पदरी फारसं काही पडत नाही. त्यामुळे सरकारने खरंच हे विदर्भाच्या अधिवेशनाचा फारस करू नये. एक साधारणतः 200 ते 500 कोटी दरवर्षी विदर्भातल्या एका जिल्ह्याला देऊन टाकले पाहिजेत की यावर्षी नागपूर जिल्ह्याला 500 कोटी, दुसऱ्या वर्षी वर्धा जिल्ह्याला 500 कोटी, असं करत 11 वर्षात 11 जिल्ह्याला 500-500 कोटी रुपये त्यांच्या रखडलेल्या प्रकल्पांना पूर्ण करण्यासाठी ते दिले पाहिजेत. तरच खऱ्या अर्थाने विदर्भाचा विकास होईल. अधिवेशनाच्या निमित्ताने सरकार नागपुरात येतं, पाहुण्यासारखं वाटेल त्या पद्धतीने आश्वासनं दिली जातात, सगळी सरबराई होते. बरं, वेगवेगळ्या खात्यामध्ये आता सरकार म्हटलं की प्रशासन एवढं कलाकार असते की त्या खात्याच्या मंत्र्यांचा सगळा बडेजाव बडदास्त ही त्या खात्याच्या अधिकाऱ्यांना इथे नागपुरात करावी लागते. त्याच्यामुळे मग ते अधिकारी या निमित्ताने हिवाळी अधिवेशन हे पर्वणी समजून आपापल्या खात्यामध्ये प्रचंड वर्गणी गोळा करायला सुरुवात करतात. म्हणजे उदाहरणार्थ सार्वजनिक बांधकाम खात्याचा मंत्री असेल तर त्याच्या बंगल्याची व्यवस्था, खानपान, त्यांचे शौक सगळं, अगदी जाताना त्या कर्मचाऱ्यांच्या विमानाची तिकीटंसुद्धा हे सार्वजनिक बांधकाम खात्याला काढावे लागतात. असंच प्रत्येक डिपार्टमेंटला आपापल्या मंत्र्याच्या, आपापल्या अधिकाऱ्यांची बडदास्त ठेवावी लागते. हा पैसा कोट्यवधी रुपयांमध्ये असतो आणि या निमित्ताने त्या खात्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वर्गणी गोळा केल्या जाते. समजा जर या अधिवेशन काळात त्या खात्याचा मंत्र्यांचा, सचिवांचा, PS या सगळ्यांचे खर्च उदाहरणार्थ जर 10 लाख असतील तर साधारणतः 25 लाख रुपये गोळा केली जातात. हा असा अनुभव आहे. माझे अनेक अधिकारी मित्र आहेत, ते सगळं सांगतात या पद्धतीच्या कथा. हे कशासाठी करतो? हा फार सरकार करते कशासाठी? हा फार्स करू नये. त्याच्यामुळे फार काही विदर्भाचा जेव्हा नागपूर करार झाला तेव्हा इथलं खरं म्हणजे पूर्ण 1 ते 1.5 महिन्याचं अधिवेशन नागपुरात व्हावं आणि इथल्या प्रश्नांना काहीतरी वाचा फुटावी, प्रश्न दसास लावावे, निकाली निघावे अशी अपेक्षा त्या नागपूर करारात होती. पण नागपूर कराराचं पालन होताना काही दिसत नाही. आणि हेच सरकारने येणारं कोणतेही सरकार असो, भारतीय जनता पक्षाचं सरकार, राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार, शिवसेनेचं सरकार, काँग्रेसचं सरकार, या सगळ्या सरकारांनी विदर्भाला प्रामुख्यानं मूर्ख बनवण्याचं काम केलेलं आहे. त्याच्यामुळे आता विदर्भानेसुद्धा किती दिवस मूर्ख बनायचं हे ठरवलं पाहिजे. विदर्भातल्या वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांनीसुद्धा सत्तेत गेल्यानंतर हा लोकांना मूर्ख बनवण्याचा धंदा बंद केला पाहिजे. अधिवेशन असतं विदर्भातलं आणि जेव्हा विधानसभेत, विधान परिषदेमध्ये
प्रश्नोत्तराच्या तासात पहिले 10 प्रश्न चर्चेत शेवटी 10च प्रश्न येतात आणि पहिल्या 10 प्रश्नांमध्ये जर 7-8 प्रश्न विदर्भ वगळता पश्चिम महाराष्ट्र इकडचे तिकडचे असतील तर कशी विदर्भाच्या विकासावर चर्चा होऊ शकेल? या संदर्भात परवा पत्रकारांच्या सुयोग या निवासस्थानी खरं म्हणजे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आले होते आणि विधानसभेच्या प्रभारी सभापती नीलमताई गोरे पण आल्या होत्या. त्यांना एका पत्रकाराने हाच प्रश्न विचारला की नेमकं विदर्भातलं अधिवेशन असते तर विदर्भातल्या प्रश्नांना प्राधान्यक्रम का दिलं जात नाही? पहिले 10 प्रश्नांमध्ये जर 8-10 प्रश्न 7-8 प्रश्न जर विदर्भ वगळता इतर लोकांचे असतील तर ते कसं होईल? तेव्हा त्यांनीसुद्धा असमर्थता व्यक्त केली की हे सगळे प्रश्नोत्तरं जे आहेत तारांकित प्रश्न हे बॅलेटद्वारे निवडली जातात आणि मग ते बॅलेटवर आमचं कंट्रोल नसते. बाकी इतर कामकाज आयुध जे आहेत लक्षवेधी असतील इतर काम त्याच्यावर आम्ही कंट्रोल करू शकतो पण त्यावरसुद्धा कंट्रोल होत नाही. खरं म्हणजे विदर्भाच्या अधिवेशनाच्या निमित्ताने या प्रश्नोत्तरांना अपवाद करून विदर्भाच्या अधिवेशनामध्ये विदर्भाचेच प्रश्न प्राधान्यक्रमानं कसे चर्चेले जातील याचं नियोजन खरं म्हणजे महाराष्ट्र विधिमंडळानं करायला पाहिजे होतं पण ते होताना दिसत नाही. मग शेवटी हाती काय उरणार आहे? जर नागपुरात येऊनही ठाणे, मुंबई, पुणे, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या विषयावर जर चर्चा होत असेल आणि आधीच विदर्भाच्या अधिवेशनाला असलेला छोटासा कमी काळ आणि त्या काळामध्ये या सगळ्या म्हणजे मुंबईतही याच विभागाच्या प्रश्नांची चर्चा, नागपुरातही जर याच विभागाच्या प्रश्नांची जर चर्चा होत असेल तर विदर्भाला न्याय मिळणार नाही. आणि हा सतत सरकार कोणाचंही असो, नेता कोणी असो, मुख्यमंत्री कोणी असो, या सगळ्यांनी कळत नकळतपणे विदर्भावर अन्याय केलेला आहे. त्याच्यामुळे सध्या थंडी नसली तरी विदर्भामध्ये पाहुणचाराचा आनंद सरकार घेते आहे. काही लोकांच्या प्रश्नांचं घेणं देणं नाही. विदर्भामध्ये दर 2 दिवसाला एक शेतकऱ्याची आत्महत्या अजूनही होते आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत, महागाई थांबलेली, लोकांचे प्रश्न थांबलेले, बेरोजगारीचा प्रश्न थांबलेला नाही. विदर्भातलं मेळघाट परिसरातलं कुपोषणाने होणारे बालमृत्यू थांबलेले नाहीत. यवतमाळ जिल्ह्यातल्या काही भागांमध्ये अजूनही कुमारी मातांचं प्रमाण थांबलेलं नाही. हे सगळे प्रश्न आपल्यासमोर आवासून उभे असताना सरकारला मात्र त्याची काळजी नाही. 4 राज्यातल्या विजयाचा उन्माद लोकांच्या सत्ताधाऱ्यांच्या मनामध्ये त्यांच्या वर्तनामध्ये प्रत्यक्ष दिसतो आहे आणि एका बाजूला विरोधी पक्ष कोमेजलेल्या अवस्थेत दिसतो आहे. अशी परिस्थिती आहे आणि विदर्भातल्या नागपूर अधिवेशनाचा पहिल्या दिवसाचा काळ अशा पद्धतीने गेलेला आहे. उरलेलं आता पहिल्या आठवड्यात साधारणतः 7 आणि 8 तारखेला कामकाज, पहिल्या दिवसाचं कामकाज हेही अपवाद करता येऊ शकलं असतं. दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहून कामकाज संपतं. कोट्यवधी रुपये खर्च होऊन तुम्ही विदर्भात आलात आणि या विदर्भाच्या निमित्ताने हा एक अपवाद करायला पाहिजे, हा नियम मोडून टाकायला पाहिजे. दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली द्या, 1 तासभरासाठी सभागृह तहकूब करता आलं असतं आणि पुन्हा दिवसभर कामकाज करता आलं असतं. म्हणजे विदर्भाच्या नागपूर अधिवेशनाचा पहिला दिवस, पहिला आठवडा, त्याच्या 7 आणि 8 या 2च तारखांना कामकाज होणार. 7 तारखेला 1-1.5 तासात दोन्ही सभागृहाचं कामकाज संपलं आणि 8 तारखेला एकच दिवस कामकाज राहील. म्हणजे नागपूर अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात फक्त 1 दिवस काम होईल. शनिवार रविवार सुट्टीच असते. हे सगळा आनंदी आनंद आहे. असा आनंदी आनंद करत असताना, घेत असताना दुसऱ्या बाजूला विदर्भातल्या एका लहान भावावर महाराष्ट्र हा अन्याय करतोय की काय अशी भावना लोकांमध्ये निर्माण होऊ नये आणि ही भावना दीर्घकाळापासून निर्माण होत आहे. हळूहळू त्याचं चीड मध्ये रूपांतर होऊ नये ही काळजी सरकारने घेतली पाहिजे. मित्र, आजच्यापुरतं एवढंच. हा व्हिडिओ आवडला असेल तर हे चॅनल लाईक करा, हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.